अनिल बाळा, काय करतोस? बच्ची मावशी तुम्ही? अरे ते लग्नाची पार्टी भेटायला येणार होती इथे, तू भेटले त्यांना, झालं बोलणं, निघत होते तर तू दिसलास मला. काही नाही, ते इथे जागेशी जरा अटॅचमेंट आहे जुनी. टेन्शन असलं, कामाचं टेन्शन असलं की मग मी इथे येतो. काय झालं बाळा? ऑफिसचं टेन्शन असतं ना, मग जस्ट रिलॅक्स. ऑफिसचं असेल ना? हा, ऑफिसचं. इथं मोकळ्यावर बरं वाटतं नाही रे? हा, एवढा उन्हाळा आहे बघ ना, रात्र झाली तरी गारवा येतच नाही. म्हटलं आपणही बसावं याच्या बाजूला, म्हणून मी बसले. हा. ते बघ ना कसं जेवतायत ना प्रेमाने. हो, तेच बघत होतो मगापासून. असं खातं की पंचपक्वान्न नाही जणू. एकमेकांवर प्रेम आणि विश्वास असेल ना नील, तर भीक मागून आणलेलं अन्न सुद्धा पक्वान्नासारखं वाटतं. खरंय. पटतंय ना तुला? मग तरी का असा वागतोस? म्हणजे आनंदीचं तुझ्यावर किती प्रेम आहे हे मी सांगायला पाहिजे तुला? साध्या संस्कारी घरातली मुलगी आहे रे ती. तुझ्या घरात जितकी संकट तिने पाहिली ना, त्या संकटाची कल्पना उभ्या आयुष्यात तिने केली नव्हती, पण तरी सुद्धा उभी राहिली तुझ्या पाठीमागे, अशी खांद्याला खांदा लावून, डगमगली नाही. तू घरी नव्हतास तेव्हा संपूर्ण घराची जबाबदारी एकटीनं पेलली. तुझी आई तर हातपाय गाळून बसली होती रे, पण आपल्या सासरची एवढीशी सुद्धा गोष्ट आपल्या माहेरी कळू दिली नाही ना त्या पोरीने. माझ्या घरी घेऊन आली सगळ्यांना, माहेरी नाही नेलं त्यांनी. तिच्या सासरचा मान सन्मान असा अबाधित राखला. आठवतं तुला त्या हॉटेलमध्ये मी वसंतरावांना घेऊन आले होते तुम्हा दोघांना भेटायला? तेव्हा सुद्धा आपल्या वडिलांसमोर आपल्या नवऱ्याचा किती मान राखला तिनं. अरे राजा, अशा मुलींना भाग्यवंतांना मिळतात रे. सगळं मान्य आहे मला बच्ची मावशी, पण मग ती संपदाला काय इतकं एंटरटेन करते? तिच्यामुळे आपल्या घरात एवढे प्रॉब्लेम्स होत आहेत. तिने आईला दुखावले. मी सांगतो की नको बोलू तिच्याशी, तरी ती का बोलते? का भेटते तिला? ती संपदाला भेटते की संपदा अचानक तिला येऊन भेटते याची शहानिशा केलीस? काढलीस माहिती? काढलीस नाही. अरे बाळा, प्रेम आणि विश्वास या अशा गोष्टी आहेत ना, ज्या दिल्या ना तर कधीच वाया जात नाही. हा, उलट दामदुपटीनं आपल्याला परत मिळतात. काय केलंस त्या स्वानंदीच्या इतक्या मोठ्या विश्वासाचं? हा, काय दिलंस तू तिला त्या बदल्यात? का वागतोस तू तिच्याशी असं? हा, अरे बाळा बोल ना. ती निघून गेली ना नी, तुझ्या ओंजळीत प्रेम टाकायला कोणी उरणार नाही. नाही बच्ची मावशी, असं नका बोलू. बच्ची मावशी दुसरं कोण? काय? तुझ्या आणि माझ्या वाईटावरच आहेत त्याच हे सगळं करू शकतात. त्यांच्यातच फक्त एवढी हिंमत आहे. ललिता काकू, त्या दिवशी पण आपण माझ्या ऑफिसच्या बाहेर भेटलो होतो ना, मग तेव्हा बच्ची आता तिथे आल्या होत्या आणि मला त्यांनी विचारलं की तू ललिताला भेटलीस का? मी तर सरळ नाही सांगितलं. तू खोटं बोललीस ना, तेव्हाच त्यांच्या लक्षात आलं असणार. म्हणजे अगं आपण बोललोय, त्यांनी पाहिलंय, म्हणून त्याच्यानंतर माझ्या घरी आलं त्या माझ्याशी भांडायला. काय? आता शांत राहा. त्या जर तुझ्या समोर आल्या ना तर काहीही झालेलं नाही असंच वाग. चिडून प्रकरण आणखीन चिघळतं. कळलं ना मी काय सांगते ते? हा, ठीक आहे. या वच्ची आत्या पण ना का मागे लागल्यात माझ्या? काय म्हणते काय ती? मला वाटतंय आपल्या घरातल्या सगळ्या बातम्या बाळू जाऊन बाहेर देतो बच्ची मावशीला. बाळूवर आधीपासून संशय होताच आपला, आता जरा जास्त लक्ष ठेवायला हवं त्याच्यावर. त्याचं ना घराबाहेर पडणं जरा बंद करायला हवं. आजची माहिती सुद्धा त्यानेच दिली असणार बच्ची मावशीना. नाही गे, आज दिवसभर आपल्या डोळ्यासमोर होता तो. नाही, त्याचा मोबाईल चेक करायला हवा. तो आपल्या समोर आहे पण भ्रमणध्वनीद्वारे भ्रमण चालू असतं त्याचं. एक काम करा, बाळूचा मोबाईल घेऊन यायचा. फक्त
हे ललिता कोणी बघितलं तर घ्या पाणी नकोय मला. बाटली घ्या आणि बाटली भरून घेऊन या. त्या निमित्ताने बाहेर जाणे मोबाईल घेऊन या त्याचा. आयडिया. जा असू नका. साहेब काय हवं होतं का? फोन काय हे घेतलं. अहो तुमच्या हातात पाण्याची बाटली आहे. हो तेच पाणी हवं होतं घेतलं. अहो पण ती अर्धी बाटली आहे. हो अर्धीच बाटली हवं होतं. हा झोप तू झोप झोप. हो नाही ग काहीच सापडत नाही. त्याने ना कॉल डिलीट केला असणार. असली माणसं हुशार असतात. एवढी अक्कल नाही त्या बाळूला. आणि इकडे हे बघा शेवटचा कॉल बच्ची मावशीनेच केलाय त्याला. हो भाई आपला पिक्चर सोडत नाहीये. तुम्हाला आठवतंय इंद्रनीलसाठी त्यांनी त्यांच्या चाळीतलं एक स्थळ आणलं होतं. भयंकर डोकं फिरलं होतं माझं तेव्हा. खूप अपमान केला होता मी त्यांचा. तेव्हापासून शेंडीची गाठ सोडल्यासारखा पिच्छा पुरवतात आपला. नाही नाही पण या बाळूच आहे ना एकदा तो तोंड फोडायला हवं. दे कोण दे इकडे. काही करायची गरज नाही असं. त्याच्याने आपणच तोंड घशी पडू. आता वच्ची मावशींना तेच मेसेज जातील जे आपल्याला हवेत. कळतंय का मी काय बोलतेय? हो हो अगं खूप झोप येते. जा झोपा जा. संपदाला याने मनापासून माफ नाही केलं हो. असं किती दिवस चालणार आहे? तू म्हणतेस ते खरं आहे ग. पण त्या दिवशी दारातच संपदेला स्वतःपासून दूर करताना त्याला किती त्रास होत होता हे बघितलंस ना तू. बघितलंय हो मी. म्हणूनच तर माझा जीव तुटतोय ना. यांना सुद्धा हातून त्रासच होतोय. पण हे आपला हट्ट नाही सोडणार. आणि मला तर त्या दिवशी वेगळीच भीती वाटत होती. कसली ग? अहो नेमक्या त्याच वेळी ललिता ते कशा आल्या असं जर का यांनी विचारलं असतं ना तर आपलं काही खरं नव्हतं. स्वानंदीला बर्बाद करण्यासाठी जी दोरी तू हातात धरली आहेस ना ती दोरी नाहीये, नागिण आहे नागिण. ती आधी पण तुला डसली आहे आणि यापुढे तुला कधी डसेल याचा नेम नाही. त्या बाईनं तुला अनेक वेळा वापरलंय आणि याही पुढे वापरणार आहे आणि दुधात पडलेल्या माशीसारखं फेकून देणार आहे. म्हणून सांगते राणी त्या बाईचा नाद सोडून दे ग. फार वाईट अवस्था होईल, मातेर होईल तुझ्या आयुष्याचं. खरं सांगते मी मनापासून सांगते. ललिता काकूने पुन्हा एकदा फसवलंय मला.